नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. प्रश्न मार्गी लावण्यासाठी आनंद आश्रमात भरणार जनसंवाद. भाजपाने होणार चौकीदार म्हणून भूमिका. आमदार संजय केळकर. आणि करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांच्या पुढाकारानं आजपासून जनसंवादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची परंपरा शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची होती. त्यांच्याच तालमीत घडलेल्या अशोक वैती, राजेंद्र साप्ते यांनी देखील ही परंपरा कायम राखत या जनसंवादाला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक मनोज शिंदे यांनी यापूर्वी जनसंवाद सुरू केला होता. त्यांच्या या जनसंवादाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. अनेक नागरिकांच्या या जनसंवादात मोठ्या प्रमाणात समस्या सुटल्यात. मधल्या काळात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यानं शिवसेनेचा जनसंवाद होऊ शकला नव्हता. मात्र आता निवडणुकीचा निकाल काय लागला याकडे लक्ष न देता शिवसेना शिलेदारांनी जनतेसाठी पुन्हा एकदा हा जनसंवाद सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीवरूनच पुन्हा एकदा सुरू केलाय. आजच्या या जनसंवादाला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या अनिता बिर्जे, माजी महापौर अशोक वैती, नगरसेवक आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते, नगरसेवक आणि शिवसेना गटनेते पवन कदम, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक जनार्दन खेतले यांच्यासह ॲडव्होकेट प्रियांका शिंगारे, रतन अवसरमोल, अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. येत्या मंगळवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत आनंदाश्रम टेंबी नाका या ठिकाणी हा जनसंवाद होणार असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं जनसंवादात उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळेला शिवसेनेच्या वतीनं माजी महापौर अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी केलं आहे. इलेक्शन कालावधीनंतर थोडासा विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जनता दरबार सुरू झालेला आहे. ह्यामध्ये नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी असतात. टॅक्स संदर्भात असतील, पाण्याच्या संदर्भात असतील, किंवा मग SRAच्या संदर्भात असतात तक्रारी, किंवा मग काही छोट्या मोठ्या नगरपालिकेच्या माध्यमातून काही विभागातल्या नागरिक सुविधा असतील, ह्या देखील तक्रारी येत असतात. काही मुंबईच्या तक्रारी खास करून येतात. काही मग पालघर असेल, वाडा असेल, मोखाडा असेल, किंवा मग कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, किंवा मग पालघर असेल, त्याच्यानंतर पनवेल असेल, किंवा अशा बऱ्याचशा तक्रारी येतात. ते सोडवणे आम्ही सर्व एकत्र बसून टीम ह्या गोष्टी ऐकतो आणि जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. नक्की ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा तक्रारी आपण सोडवलेल्या आहेत. आज नाही म्हटलं तरी 1000पेक्षा जास्त तक्रारी आपल्याकडे पर्यंत आलेल्या आहेत. आमचं आत्तापर्यंत 93 जनता दरबार झालेले आहेत. अजून एक 7-8 बाकी आहेत आणि 100व्या जनता दरबाराला शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत. आपण गटनेते आज या ठिकाणी पवन कदम आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील महापालिकेचे काही कामं असतील ती त्यांना तशा प्रकारच्या विनंती केली जाईल. सूचना आम्ही करू शकत नाही, एवढे मोठे नाही, आम्ही विनंती करू आम्ही आणि ते तक्रारी जरूर सोडवतील. आणि ह्या ठिकाणी आम्ही एक टीमवर्क म्हणून काम करतोय. मनोज शिंदे साहेब आहेत, अनिताताई बिर्जे आहेत, साप्ते साहेब आहेत, या ठिकाणी संगारे मॅडम आहेत, ॲडव्होकेटचं काम करतायत, खेतले साहेब आहेत, आणि मी स्वतः. आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. कुठे आम्ही हा प्रमुख आहे तो प्रमुख आहे नाही, पण आम्ही बिर्जे वहिनींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करतोय. नक्की त्यांनी दिघे साहेबांच्या पासून ही परंपरा सुरू ठेवलेली होती. त्यांना फार जवळून काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि तेच काम आज शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी करतोय. 100वा जेव्हा जनता दरबार असेल ह्या ठिकाणी, तेव्हा शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहणार, अशा प्रकारची आमची सर्वांची साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. नक्की नागरिकांचे प्रश्न आज पाहिला असेल, पहिलाच दिवस आहे तरी पण बऱ्याचशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या आहेत. बऱ्याचशा तक्रारी आज आम्ही सर्वांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भविष्यामध्ये नागरिकांना एकच विनंती आहे, ज्या काही तक्रारी असतील कुठल्याही असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमात आल्यानंतर सर्व ज्या तक्रारी आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुटतील, अशा प्रकारची सर्वांना आमची सांगणं आहे. आणि आपल्या जे काही तक्रारी असतील त्या इथे येऊन आपल्या मांडल्या तर नक्की त्याच्यापासून एक चांगला आपण जाताना समाधानी व्हाल अशा प्रकारचं काम आमच्याकडून होईल.
ठाणे महापालिकेत भाजपा सत्तेत असूनही ठाणेकरांच्या कल्याणासाठी, शहराच्या पारदर्शी विकासासाठी जनतेचा चौकीदार म्हणून भूमिका निभावणार असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. हा सत्ताधारी शिवसेनेला इशारा असून त्याचे पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महायुती म्हणून सत्तेत सहभागी होऊन पद वाटपाचा निर्णय राज्य पातळीवर श्रेष्ठीने घेतलाय. इतर महापालिकांप्रमाणेच ठाणे महापालिकेतही त्याची अंमलबजावणी झाली आहे. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी उपमहापौरांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र इतर पद वाटपात भाजपाचा सन्मान राखला जावा अशी आमची भूमिका असेल, असं केळकर यांनी सांगितलं. निवडणुकीत ठाणेकरांसमोर सादर केलेल्या जाहीरनाम्यानुसार कामकाज होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहरात पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त आणि योग्य दिशेनं विकास करण्याचं आश्वासन आम्ही ठाणेकरांना दिले. चांगल्या योजनांना पाठिंबा देताना कुठं चुकीचं काम होत असेल तर त्याला नक्कीच विरोध करून ते थांबवू. ठाणेकरांना जे अडचणीत आहेत ते अडथळे दूर करू. शहरात 100 फेरीवाल्यांचे 1000 फेरीवाले झालेत. त्यांनी रस्ते पदपथ व्यापलेत. नागरिकांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. फेरीवाला धोरण का झालेलं नाही? अनधिकृत बांधकामापासून चुकीच्या पद्धतीनं व्यवहार झाला असेल त्यावर परखड भूमिका मी निश्चितपणे घेणार असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलं. पारदर्शी शहर विकास, पालिकेचा कारभार, लोकाभिमुख निर्णय आणि योजना यासाठी ठाणेकरांनी सत्ता दिली आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत असलो तरी ठाणेकरांचा चौकीदार म्हणून पालिकेच्या कारभारावर आणि चुकीच्या कामांवर करडी नजर ठेवणार असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्यानं नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाहीयेत अशा निवासी मालमत्ता धारकांचे नळ संयोजन खंडित करणं, कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करण्याच्या कडक सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्यात. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदापुरे, उपायुक्त मिताली संचेती तसंच सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्यानं आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांच्यावर तात्काळ जप्ती, वॉरंट बजावणं, नळ संयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करणं, नळ जोडणी आणि इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ता धारकांवर जप्ती आणि सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांना दिलेत. तसंच कर वसुली वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्यात. राज्यात दोनही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाहीत यावरून खलबतं सुरू आहेत. परंतु ठाण्यात मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. विलिनीकरण झाल्यास आम्ही अजित पवार गटाला वेळप्रसंगी विरोधी पक्षनेतेपद देऊ असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. परंतु विलिनीकरण झालं नाही तर मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे आमचंच असेल असंही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेची महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ठाणे महापालिकेचा विरोधी पक्षनेता कोण होणार यावरून पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5 चे 5 नगरसेवक निवडून आलेत. परंतु या तीनही पक्षांनी आपली नोंदणी स्वतंत्र केलेली आहे. त्यामुळे पालिकेतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी हाच ठरतोय. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे आम्हालाच मिळायला हवं अशी स्पष्ट भूमिका आता राष्ट्रवादी शरद पवारनं घेतली आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांनी आम्हाला विरोधी पक्षासाठी दोन्ही पर्याय खुले असल्याचं मत जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. पुढील 2 ते 3 दिवसात या संदर्भातील चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा पक्ष मोठा असल्यानं त्यावर दावा हा आमचाच असेल अशी भूमिका शरद पवार गटाने घेतली. परंतु वेळप्रसंगी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर नक्कीच आम्ही मुल्ला यांना विरोधी पक्षनेतेपद देऊ असंही प्रधान म्हणाले. साकेत भागाची पाहणी करून तेथील कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रावर पोलीस विभागाकडून करण्यात आल्याचा दावा करत आणि पालिकेच्या प्रदूषण विभागानं या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची बाब पुढे आली आहे. परंतु या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ठाणे पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावत थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे ठाणे पोलीस अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
ठाण्यातील रुस्तमजी गृह प्रकल्प परिसरातून साकेत पोलीस मैदानालगत आणि राबुड येथील आकाशगंगा संकुलाच्या पाठीमागून जाणारा नैसर्गिक नाला पुढे ठाणे खाडीला जाऊन मिळतो. या सुमारे 10 हेक्टर जमिनीच्या 7-12 उतार्यावर भोगवटा म्हणून पोलीस आयुक्त ठाणे अशी नोंद आहे. हे क्षेत्र CRZ-1 आणि CRZ-1B या पर्यावरणदृष्ट्या अति संवेदनशील श्रेणीमध्ये मोडतं. नाल्यालगत मोठ्या प्रमाणावर कांदळवन अस्तित्वात आहे. 17 नोव्हेंबर 2025 रोजी येथील कांदळवनावर भराव टाकण्यात येत असल्याची बाब आकाशगंगा गृहसंकुलातील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि राबोडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसंच ठाणे तालुका कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांना ही माहिती दिली. तक्रारीनंतर 20 नोव्हेंबर रोजी वन विभागाच्या कांदळवन कक्षानं स्थळ पाहणी केली. तरीही भराव थांबत नसल्यानं 25 नोव्हेंबर रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय पाणथळ तक्रार निवारण समितीकडे ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली. त्यानंतर नव्यानं करण्यात आलेल्या पाहणीत ॲव्हेसिनिया मरिना जातीचे तीवर वृक्ष अर्धवट तुटलेल्या अवस्थेत, काही फांद्या सुकलेल्या आणि काही जिवंत झाडं मातीखाली गाडलेली असल्याची नोंद करण्यात आली. वन विभागानं सविस्तर अहवाल तयार केला. दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत ठाणे पोलीस आयुक्तालयानं 18 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मियावाकी पद्धतीनं 18,000 रुपये लावण्याची परवानगी मागितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयानं अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं. 22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि ठाणे महापालिकेला तक्रारींची शहानिशा करण्याचे निर्देश दिले अशी माहिती रोहित जोशी यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील माजिवडा येथील लोढा संकुलातील नागरिक सध्या गंभीर नागरी समस्यांना सामोरे जात आहेत. लोढा लक्झरी इमारतीसमोरील नाला अनेक महिन्यांपासून कचऱ्यानं भरला असून त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढली आहे. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय. परिसरातील फुटपाथ फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून अनेक ठिकाणी पेवर ब्लॉक्स निघाल्यानं चालणं धोकादायक झालंय. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागतोय. तसंच रस्त्याच्या मधोमध काही गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, त्या देखील खूप जुन्या झाल्यामुळे त्याचा देखील त्रास वाहन चालकांना होतोय. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी किंवा पालिका प्रशासनानं या गाड्यांवर योग्य तो उपाय काढावा आणि रस्ता मोकळा करून द्यावा असं स्थानिकांची मागणी आहे. संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ गटारांची तुटलेली झाकणं अपघाताला निमंत्रण देत आहेत. रस्त्याच्या कडेला अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या जुन्या वाहनांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय. दरम्यान गार्डनसाठी लाखो रुपये खर्च करून लावलेली झाडं पाण्याअभावी वाळल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. निवडणुकीत विकासाची आश्वासनं देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता तरी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. मॅडम काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत? अनेकदा तक्रारी केल्यात महानगरपालिकेकडे, मात्र त्याची पूर्तता होत नाहीये. आता तुम्ही ज्या जागेवर उभा आहात ती प्रभाग 8ची जागा आहे. या एरियामध्ये पूर्ण लोढा, माजीवाडा, ढोकाळी, कोळशेत, बाळकुम हा एरिया या प्रभागामध्ये कव्हर होतो. या भागामध्ये एक मोठा नाला वाहतो जो वरून खालीपर्यंत येतो. तर हा जो नाला आहे तो वर्षातून एकदा क्लीन केला जातो पावसाळ्याच्या आधी, आणि क्लीन केल्यानंतर त्याचा जो कचरा निघतो तो त्या नाल्यातच ठेवला जातो बाजूला काढून. आणि जेव्हा कधी पाऊस येतो तेव्हा तो कचरा परत नाल्यामध्ये मिक्स होऊन नाला पूर्ण भरून जातो. गेल्या पावसाळ्यामध्ये सुद्धा इथे खूप मोठं पाणी भरलं होतं लोढामध्ये आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालं इथे. आता त्या वेळपासून म्हणजे जवळपास ऑगस्टपासून प्रशासनाला म्हणजे प्रभाग 8मधल्या अधिकाऱ्यांना मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, लेटर्सच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन कंप्लेंट टाकून TMCच्या इव्हन ईमेलवर आमच्या नागरिकांनीसुद्धा कंप्लेंट केलेल्या आहेत की हा नाला पूर्ण तुडुंब भरून वाहतो आहे. त्याच्यावर इतका कचरा जमा झालेला आहे की त्याच्या मच्छर आणि त्याच्या वासामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होतो आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इथून जर तुम्ही पूर्ण लोढापर्यंत चालत गेलात तर पेवर्स ब्लॉक सगळे निघालेले आहेत, गटराची झाकणं ओपन आहेत. त्याच्यामुळे सिनियर सिटीजन्सला, आता जर तुम्ही बघाल जास्तीत जास्त सिनियर सिटीजन्स इथे जमा झालेले आहेत, सिनियर सिटीजनला वॉक करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि कोणीही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई गेल्या 11 ते जवळपास 11 वर्षाला मी इथे राहतोय. तो फुटपाथ जसा आहे तो तसाच आहे. तुम्ही विकास वगैरे सगळं म्हणताय पण इथे काहीही घडत नाही आहे. तुम्ही जर इथला डिवायडर बघितलात, आता आपण तुम्हाला थोड्या वेळ मी तुम्हाला ते पूर्ण दाखवून देते. ह्या डिवायडरवर जी झाडं आहेत त्यांना गेल्या जवळपास पाऊस संपल्यापासून कोणीही पाणी घातलेलं नाही आहे. इव्हन त्या झाडांची कटिंग झालेली नाही आहे. सगळी झाडं रस्त्यावर खाली पडलेली आहे, त्याच्यावर खूप कचरा जमा झालेला आहे. तर आपण म्हणतोय मोठा विकासाचं पर्व हे ते प्रभाग 8 आणि तुम्हाला जर फॅक्ट बघायची असेल तर माजीवाडा प्रभाग समिती ही सगळ्यात हायेस्ट टॅक्स पेअर्स समिती आहे. म्हणजे ह्या एरिया जो लोढाचा किंवा जो हा एरिया आहे, आम्ही जवळपास वर्षाला 35 ते 40 हजार
पर पर्सन टॅक्स त्या प्रभाग समितीत जमा करतो. जास्ती असतं म्हणजे 1 लाख रुपये वर्षभराचा टॅक्स, म्हणजे 3 क्वार्टरचा जर तुम्ही काढला तर 1 लाख रुपये टॅक्स या भागातून प्रत्येक घरातून जातो. आणि त्याचा जो परिणाम जो तुम्ही बघताय तो हा आहे. म्हणजे आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं की आम्ही कंप्लेंट करा आणि तुम्ही काहीच त्याच्यावर रिप्लाय घेणार नाही, तुम्ही त्याच्यावर काय हे करणार नाही. तुम्ही माझे जर व्हॉट्सअप मेसेजेस बघाल ना तर प्रत्येक अधिकाऱ्याला म्हणजे उपायुक्तांपासून ते प्रभाग 8च्या इंजिनियरपर्यंत मी मेसेजेस पाठवलेले आहेत. साहेब ह्याचं काहीतरी करा, झाडं खाली पडलेली आहेत ती उचला. आणि दरवेळेला आम्हाला हेच उत्तर मिळतं, हो मॅडम पाऊस संपू द्या मग काढतो, मॅडम दलदल आहे आता मग काढतो, मॅडम आता आम्हाला हे नाही मिळत आहे म्हणून आम्ही काढतो, आम्ही होड्या लावतो. ह्या सगळ्या गोष्टी गेल्या जवळपास ऑगस्टपासून आम्ही ऐकतोय. म्हणून आज आम्ही असं ठरवलं की ह्या महिन्यामध्ये सुद्धा आमच्या नागरिकांनी सगळ्यांनी ईमेल्स पाठवलेले आहेत